मी लाल मोहम्मद सरदार मालाधारी या कन्याडोल कोकर्डा गट ग्रामपंचायत जी की कळमेश्वर तालुक्याअंतर्गत नागपूर जिल्ह्यामध्ये येते, तिथला मी सरपंच आहे. आणि माझी ग्रामपंचायत मी निवडून आल्याच्या म्हणजे डिसेंबरमध्ये निवडून आल्याच्या नंतर सर्वात अगोदर आम्ही ISO सर्टिफाईड केली. ISO सर्टिफाईड करण्यासाठी जेवढे पण नॉर्म्स होते, डॉक्युमेंटेशन, फायलिंग, परिसर, ग्रामपंचायत कार्यालय आणि त्याच्या सर्व ज्या कंडिशन्स होत्या त्या सर्व आम्ही फुलफिल केल्या आणि आम्हाला ISO सर्टिफिकेट मिळालेलं आहे आणि माझी ग्रामपंचायत ISO सर्टिफाईड झालेली आहे. त्याच्यानंतर माझं जे गाव आहे ते गाव राष्ट्रीय पशुवैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांच्यासोबत ॲडॉप्टेड विलेज म्हणून त्यांच्याकडनं माझ्या गावाची निवड करण्यात आली आणि त्या राष्ट्रीय पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या सौ बांतिया मॅडम त्या समन्वयक आहेत, त्यांनी आणि कृषी विज्ञान केंद्र माझ्या गावाच्या लगतच 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावर कृषी विज्ञान केंद्र दूधबर्डी येथे तेथील जे लांडगे सर आहेत आणि या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या बांतिया मॅडम यांच्या दोघांच्या सहकार्याने माझं गाव ॲडॉप्टेड विलेज म्हणून त्या कॉलेजला जोडलेलं आहे. आणि त्याच्या अंतर्गत आमच्या इथे गेल्या मार्च 2024मध्ये तेथील जे शिकाऊ डॉक्टर आहेत, मुलं आणि मुली, त्यांचा जवळपास 10 दिवसाचा रहिवासी कॅम्प, रेसिडेन्शियल NSS कॅम्प माझ्या इथे या दोन्ही समन्वयकांनी लांडगे सर आणि बांतिया मॅडमनी राबवला आणि त्या अंतर्गत माझ्या गावाला भरपूर सारा म्हणजे फायदा झाला. सर्वात मोठा फायदा म्हणजे की त्यांनी माझा जो हा ग्रामपंचायतचा परिसर आहे, माझ्या जिल्हा परिषद शाळेचा जो परिसर आहे, पूर्ण त्या मुलांनी सायंकाळी 7-8 वाजेपर्यंत जागून म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये त्यांना जे मटेरियल लागत होतं ते अवेलेबल करून दिलं. त्यांनी पूर्ण परिसर माझा रंगरोटी करून दिला. त्याच्यानंतर त्याच्यावर सर्व चित्रीकरण करून दिलं, पेंटिंग्स काढल्या, ज्या समाजाला वेगवेगळ्या प्रेरणा देतील अशा पेंटिंग्स आहेत. माझ्या गावाला हौद आहे, जिथे मी बोलत आहे इथूनच 5-10 मिनिटाच्या अंतरावर सार्वजनिक हौद आहे जनावरांसाठी. तो हौद पूर्णपणे त्यांनी त्याचा अगोदर स्वच्छता केली आणि त्याला व्हाईट वॉश करून आज तो हौद खूपच म्हणजे माझ्या येथील जनावर जे पाणी पिण्यासाठी उपयुक्त ठरलेलं आहे. त्याच्यानंतर 2 वेळा त्यांनी एक डेअरी फार्मचा आणि एक पशुपालनाचा म्हणजे शेळ्या आणि मेंढ्या किंवा बकऱ्यांचा असे 2 प्रशिक्षण कार्यक्रमसुद्धा घेतले आणि लेडीजला मेसेज देण्यासाठी गृहउद्योग म्हणून त्यांनी वेगवेगळं त्याचं पण ट्रेनिंग घेतलं आणि असे 7-8 दिवस वेगवेगळे प्रशिक्षण कार्यक्रम इथे राबवले. आणि आज माझ्या गावातल्या जवळपास 100 नागरिकांकडे अंदाजन, त्याच्यापेक्षा जास्त असू शकेल, त्यांच्याकडे त्या प्रशिक्षणाचं सर्टिफिकेट आहे, जे त्यांना उद्या चालून कुठल्याही शासकीय योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर ते उपयुक्त ठरणार आहे. आणि ते जे मुलं आमच्याकडे 8 ते 10 दिवस मुक्काम येते, त्याच्यामुळे काय झालं की लोकांसोबत लोक मीटिंगला यायचे, प्रशिक्षणाला यायचे आणि एक जागरूकता आली की आपण शेतीसोबतच एक पूरक व्यवसाय म्हणून आपण जर याच्याकडे वळलो तर ते व्यवसाय कसा करायचा, म्हणजे वंशपरंपरागत करण्यापेक्षा या तिथले जे डीन लोक आले होते आणि ते लांडगे सर, बांतिया मॅडम आणि त्यांनी वेगवेगळ्या दिवसाला वेगवेगळे एक्सपर्ट बोलवले आणि त्यांनी पूर्णपणे मार्गदर्शन केलं. त्याच्यामुळे माझ्या इथे खूप सारा अवेअरनेस आलेला आहे पशुपालनाबद्दल. आणि खूप सारे लोक आत्ता ते प्रशिक्षण झाल्याच्यानंतर MRGS अंतर्गत आम्ही जवळपास 10 ते 12 जनावरांच्या गोठ्यांचे, ज्याला MRGSमध्ये अनुदान मिळतं 100%, त्याचे प्रस्ताव आम्ही पंचायत समितीला सादर केलेले आहे आणि ते आता मंजुरीच्या मार्गावर आहे. म्हणजे जवळपास मार्चपासून आता पकडा जून चालू आहे, 2 ते 3 महिन्यामध्येच आम्ही ते 10 ते 12 प्रस्ताव स्वयंस्फूर्तीने लोकांनी स्वतः येऊन ते प्रस्ताव टाकले, जेणेकरून आपण तिथे गोठा बांधू तर शेळीपालन किंवा दुग्ध व्यवसायाचा धंदा होऊ शकेल. त्याच्यानंतर यांचं आम्हाला भरपूर मोठं मोलाचं योगदान मिळालेलं आहे आणि मी त्यांना पुन्हा विनंती करतो की कधी काळी भविष्यामध्ये सुद्धा असाच आमच्या इथे NSS कॅम्प घ्या, जेणेकरून आमच्या इथे जागरूकता येईल शेतकऱ्यांमध्ये आणि पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी त्याच्याकडे वळतील. नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाअंतर्गत
राष्ट्रीय सेवा योजनाद्वारे 7 दिवसीय निवासी विशेष शिबिराचे आयोजन कनियाडोल तालुका कलमेश्वर जिल्हा नागपूर येथे हे आयोजन करण्यात आले होते. इथे 29 स्वयंसेवकांनी, राष्ट्रीय सेवा योजनाच्या स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला आणि यामध्ये आम्हाला पशुसंवर्धन विभाग यांचेसुद्धा सहकार्य लाभले आणि सोबतच महत्त्वाचे म्हणजे आम्हाला मोलाचे मार्गदर्शन त्या गावाचे ग्रामपंचायत श्री मालाधारीजी यांनी जे आम्हाला मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल मी अक्षरशः त्यांची आभारी आहे. सोबतच आमचे महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर AP सोनकुवर सर ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि प्रोत्साहित केलं, त्यांचेसुद्धा मी या विशेष कार्यक्रमाकरिता त्यांचेसुद्धा आभारी आहे. त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्रचे प्रमुख डॉक्टर सालीपूत लांडगे सर ज्यांच्यासोबत संयुक्त विद्यमाने आम्ही तिथे प्रशिक्षणाचे कार्यक्रम, दुग्ध व्यवसाय आणि शेळीपालन प्रशिक्षणाचे कार्यक्रमचे नियोजन केलं, त्याबद्दलसुद्धा मी त्यांची आभारी आहे.